तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे इंटरसेक्शन ऑफ सेट. आता इंटरसेक्शन म्हणजे काय, जर समजा तुम्ही कधी रोडनं ट्रॅव्हल केलं असेल, तुम्ही पाहिलं असेल तर एक समजा असा रोड असते आपला, या पहिले एपासून बीपर्यंत जायले आणि इथं कुठेतरी दुसरा रोड असते असा समजा सीपासून डीपर्यंत जायले. आपण काय म्हणतो, ह्या दोन रूटचं काय आहे, इंटरसेक्शन आहे. काय शब्द यूज करतो आपण, इंटरसेक्शन. मग आता इंटरसेक्शनचा अर्थ काय आहे, उदाहरणार्थ समजा हे एवरून गाडी चालली तर या रोडला क्रॉस करा, समजा सीवरून गाडी चालली तर हे पण या रोडला क्रॉस करा. म्हणजे हो काय राहिलं की एवरची येणारी गाडी ए बीवरची येणारी गाडी त्याच रोडनं चालली ज्या रोडनं सी आणि डीवरची गाडी चालली. म्हणजे ही गाडी काय दोन्ही रोड घेऊ शकते, जे दोघाचाही पार्ट आहे तो या पण रोडचा पार्ट आहे हा आणि ए बी पण रोडचा पार्ट आहे. इंटरसेक्शनचा अर्थ काय की असा पार्ट जो दोन्ही रोडचा आहे, म्हणजे काय कॉमन पार्ट आहे. इंटरसेक्शनचा बेसिक अर्थ काय होते, कॉमन. इंटरसेक्शनचा बेसिक अर्थ काय होणार आहे, कॉमन. हा जर तुमचा कॉमन, कशामधलं कॉमन, आता इथं सेटची गोष्ट होतं, कॉमन इन सेट्स, ठीक आहे. कॉमन एलिमेंट्स इन सेट्स, सेटमध्ये जे कॉमन एलिमेंट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटरसेक्शन. आता त्याचा आपण अनुभव पहा, किती सोपा आहे एकदम. एक्झाम्पल जर घेतो म्हटलं तर समजा तर आपल्याकडे एक सेट आहे, आपण सेट घेऊ. चला, माझ्याकडे ए सेट आहे, चला 2, 4, 6, 8 आणि 10 हा इवन नंबरचा सेट आहे. आणि दुसरा माझ्याकडे सेट आहे एक प्राईम नंबरचा. सो 2, 3, 5 आणि 7 हा इवन नंबरचा सेट आणि प्राईम नंबरचा सेट. आता आपण काय करणार, या सेटचं काय करणार आहे, वेन डायग्राम. वेन डायग्राम करायच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉमन कुठल्या बघून घ्या. हा कॉमन आहे, हा कॉमन आहे. हा कॉमन काय येणार आहे, दोघाच्या मध्ये येईल, कारण की हा जो एरिया हा दोघाच्या मध्ये कॉमन दिसू राहिला. तर ते कसं एकदम सोपं समजून घ्यायचं की हे माझ्याकडे आहे, हा जो बॉक्स आहे ह्या सेटला आपण नाव नंतर देऊ. आणि ह्या बॉक्समध्ये काहीतरी एरिया आहे, ठीक आहे. तो रेड कलरनं हे करतो मी त्याला कलर, हा झाला बॉक्स. आणि हे जो सर्कल आहे, सर्कलमधले जे काही एलिमेंट असेल ते कोणत्या कलरचे आहे, ब्ल्यू कलरचे आहे. आता कॉमनचा अर्थ काय होते, कॉमन म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही कलर आहे, कारण दोघे असले पाहिजे ना. जसं आपण क्रिकेट खेळताना आपल्याकडे एक असते ए टीम असते, एक असते बी टीम, आणि सोबत आणखी काय असते ठेवतो आपण कॉमन कीपर. इकडे बॅटिंग करते, इकडे बॅटिंग करते, याचं काम काय, दोन्ही इकून खेळणं. इथं पण काय होणार, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन एरिया. कॉमन कुठे राहणार आहे, दोघांमध्ये. दोघांमध्ये म्हणजे रेड कलरमध्ये पण असणार आणि ब्ल्यू कलरमध्ये पण. तर हा झाला मधातला एरिया, याला आपण काय म्हणतो, कॉमन रिजन. आणि कॉमन रिजनमध्ये कोणता नंबर आला आपल्यासमोर, कॉमन म्हणजे दोघांमध्ये नंबर आहे. दोघांमध्ये कुठला नंबर आहे चेक करा एकदा. हा 2 जो आहे तो दोघांमध्येही नंबर आहे. हा इथे काय आला, दोघांच्यामध्ये 2 आला. हा ए सेट आहे आपला, हा बी सेट आहे. ए सेटमध्ये किती नंबर होते, 2 होता, 4 आहे, 6 आहे, 8 आहे आणि 10 आहे. आणि बी सेटमध्ये काय आहे, 2 तो ऑलरेडी घेतला बी सेटमध्ये, 3 आहे, 5 आहे आणि 7. 2, 3, 5, 7. बेसिकली इंटरसेक्शन ऑफ सेट काय असते, जो सेट काय असते, इंटरसेक्शन ऑफ सेट पण काय असणार आहे, सेटच असणार. सो इट इज अ सेट containing कोणते एलिमेंट, जे दोघांमध्ये काय आहे, कॉमन एलिमेंट्स ऑफ गिवन सेट. गिवन सेटमध्ये जे कॉमन एलिमेंट आहे त्याची जो सेट बनतो त्याला आपण काय म्हणतो, इंटरसेक्शन ऑफ सेट. आणि ते लिहितात कसं, जिथे लिहिणार आहे ए इंटरसेक्शन म्हणजे हा उलटा यू, ए इंटरसेक्शन बी दोघाच्या मध्ये. आणि त्याच्या हा काय असणार, शेवटी सेट. सेटला आपण ह्याच्यात लिहितो कर्ली ब्रॅकेटमध्ये, दोघांमध्ये कॉमन काय आहे, 2. सो दिस इज युअर इंटरसेक्शन ऑफ सेट ए बी. ठीक आहे. परत एखादी एक्झाम्पल बघा, शेप कुठले असू शकते. आता एक ट्रायंगलचा शेप आहे, एक सर्कलचा शेप आहे. परत आपण दुसरे काहीतरी सेट घेऊ. समजा माझ्याकडे एक सेट आहे, एक पी आहे सेट आणि एक आहे क्यू सेट, ठीक आहे. पीमध्ये मी समजा काही चला कलर लिहितो, ठीक आहे. कलर लिहिणारा समजा असं व्ही व्हायलेट, इंडिगो, ऑरेंज, हे कुठले रेनबोचे कलर आहे, ठीक आहे. आणि क्यूमध्ये मी आणखी दुसरं काहीतरी लिहितो. ह्याच्यामध्ये मी लिहितो आपले जे 12 कलर असतील त्याच्यामध्ये, कशामध्ये, स्केचपेनमधले त्यातलेच काही कलर लिहायचे इथे. चला आपण कलर लिहू, समजा ब्लॅक, ठीक आहे, व्हाईट, ठीक आहे, रेड, नंतर ऑरेंज, ग्रीन,
ठीक आहे, ब्ल्यू. आणखी एखादी सांगा असं लाईटवाला असा सायन. तर सायन काय असते कलर ते पाहून घ्यायचं तुम्ही. आता एवढ्या साऱ्या गोष्टी आहे. ह्या दोघांना जर मी सेटमध्ये लिहायचं म्हटलं तुम्हाला काय पाहिजे, सगळ्यात पहिले कॉमन गोष्टी पाहिजे. ब्लॅक इथे आहे, इथे ब्लॅक आहे का नाही आहे, हा ब्ल्यू आहे, हा इथं ब्ल्यू आहे, इथे पण ब्ल्यू आहे. तर सगळ्यात पहिले ब्ल्यू भेटलं कॉमन दोघांच्यामध्ये, हा झाला ब्ल्यू. नंतर काय, हा रेड आहे, इथं पण रेड आहे, तर रेड पण भेटला. ठीक आहे, इथे ऑरेंज आहे, इथे पण ऑरेंज आहे, तर ऑरेंज पण कॉमन एरियामध्ये आला. इथे ग्रीन आहे, इथे पण काय आहे, ग्रीन आहे, सो ग्रीन. ठीक आहे. आता हा माझा पी होता, हा माझा क्यू आहे. पीमध्ये काय होते बघा, ब्ल्यू चालला गेला, ऑरेंज चालला गेला, रेड चालला गेला आणि ग्रीन चालला गेला. बाकी काय काय राहिले, व्हायोलेट, इंडिगो आणि येलो. आणि इकडे काय बाकी राहिलं बघा, ब्लॅक आहे, सोबत अजून व्हाईट आहे. नंतर करायला सायन, अजून करायला बस एवढे. तर परत बघा हे असे कलर आहे जे काय दोघांमध्ये कॉमन आहे. जर दोघांमध्ये जे कॉमन आहे ते का झाला आपला इंटरसेक्शन. सो दिस इज युअर इंटरसेक्शन. आता इंटरसेक्शन कशामधलं आहे, हे दोन क्वालिटीमधलं आहे, दोन सेटमधलं आहे. कोणते दोन सेट, पी आणि क्यू. सो पी इंटरसेक्शन क्यू काय काय भेटलं आपल्याला बघा, आर ओ बी आणि जी, हे झालं तुमचं इंटरसेक्शन. जर तुम्हाला हे नसेल माहिती तुम्ही असं करू शकता की समजा आणखी एक एक्झाम्पल बघा, हे आपल्यासमोर हा क्लास समजा 9th क्लासचा ए आहे, हा क्लास आहे 9th बी. तर दोन क्लास आहे. हे 9 ए क्लासचे पोरं आहे एवढे, हे 9 बी क्लासचे पोरं आहे. पण दोघांनी मिळून काय एक टीम आहे, कशाची, क्रिकेट टीम. ती क्रिकेट टीम इथं असणार आहे. समजा हे दोघांमध्ये कॉमन आहे क्रिकेट टीम. काही पोरं इथे आहे, काही पोरं इथं आहे. ठीक आहे. तर क्रिकेट टीमचे स्टुडंट कुठं आहे, एमध्ये पण आहे आणि बीमध्ये पण आहे. तर मी काय म्हणणार आहे, समजा आता इथे जर मला लिहायचं असेल तर मी काय लिहिणार आहे, इथे 9th एचे स्टुडंट्स आणि 9th बीचे स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. हे पण क्रिकेट खेळते, हे पण क्रिकेट खेळते. तर ही काय झाली, आपण हा ए इंटरसेक्शन बी. दोघं मिळून काय बनले आपल्या टीमची, सॉरी क्रिकेटची काय झाली टीम तयार झाली. सो दिस इज ए इंटरसेक्शन बी इज अ क्रिकेट टीम. क्रिकेट टीम. तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट गोष्ट काय की इंटरसेक्शनमध्ये जो तुम्ही सेट तयार केला तो सेट कशामध्ये असते, दोघांमध्ये असते. म्हणून देअरफॉर इथे एक लई इम्पॉर्टंट नोट आपण लिहिणार आहे. इम्पॉर्टंट, इट इज अ सेट which has all the colors in Venn diagram all the colors in Venn diagram of sets in स्टडी. म्हणजे उदाहरणार्थ आता काय थोडंसं टिपिकल डेफिनेशन झाली, म्हणजे थोडीशी हार्ड डेफिनेशन झाली. आता समजा जसं आपण सगळ्यात पहिले बघितलं होतं, हा जो सेट आहे हा रेड कलरमध्ये, हा सेट काय आहे ब्ल्यू कलरमध्ये. इंटरसेक्शन काय झालं, त्याच्यामध्ये रेड आला आणि ब्ल्यू आला, म्हणजे त्याच्यामध्ये किती कलर आले, दोन्ही कलर आले. दोन्ही कलर काऊन आले, कारण की ते दोन सेट घेतले आहे. जर 3 सेट असते तर 3 कलर आले असते, 4 सेट असते तर 4 कलर आले असते. म्हणजे ज्या सेटचं इंटरसेक्शन काढायचं आहे आपल्याला त्याच सेटचे कलर असले पाहिजे. त्याही कलरचे सेट असले म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इंटरसेक्शन. त्याला आपण असं पण म्हणू शकतो की इफ एन एलिमेंट ऑकर्स इन बोथ सेट, दोन्ही सेटमध्ये असले पाहिजे एलिमेंट. म्हणजे असं म्हणू शकतो आपण एक्स इज सच दॅट काय ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, अँड, की दोघांमध्येही तो सेट असला पाहिजे, तो एलिमेंट दोघांमध्येही असला पाहिजे. त्याच आपण त्याला काय म्हणतो, इंटरसेक्शन. याच्या बेसिसवर आपण एक बेसिक प्रॉपर्टी बघून घेऊ. उदाहरणार्थ ए इंटरसेक्शन फायमध्ये काय असते, काहीच नसते. मग काहीच नाही सोबत कसं इंटरसेक्शन घेणार, काही आहेच नाही तिथं. मग दोघांमध्ये काही कॉमन आहे काय, काहीच कॉमन नाही, म्हणून काय आन्सर याचं फाय. नंतर ए इंटरसेक्शन ए आणि एमध्ये कॉमन काय, दोन्ही सारखेच सेट आहे. तर दोघांमध्ये सगळ्याच गोष्टी कॉमन असेल, जर दोन्ही गोष्टी कॉमन असेल तर कॉमन सेट किती झाला, ए इंटरसेक्शन युनिव्हर्सल सेट.
आता युनिव्हर्सल सेटमध्ये सगळंच असते, युनिव्हर्सल सेटमध्ये काय असते, सगळंच असते. तर सगळ्यामध्ये काय भेटलं तुम्हाला, ए पण भेटला. सगळ्यामध्ये जर ए भेटला तर कॉमन काय झाला, ए. ठीक आहे. अजून बेसिक प्रॉपर्टी आपण पाहिली, ए आणि बीमध्ये जे कॉमन असते तेच कॉमन बी आणि एमध्ये असते. परत बघा, हा जो इंटरसेक्शन आपण तयार केला आहे, हा इंटरसेक्शन कशाचा पार्ट आहे, जसं आता हे इंटरसेक्शन आहे, हा इंटरसेक्शन जो आपण तयार केला आहे हा कशाचा पार्ट आहे, पहिल्या सेटचा पार्ट आहे ना, कारण की पहिल्या सेटमधला थोडासा भाग आहे, एक कोर काढली आपण इथं पोळीची. सेम लॉजिकमध्ये इथे मी बीचा पण थोडासा पार्ट काढला, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की जो इंटरसेक्शन आहे ए इंटरसेक्शन बी हा कशाचा पार्ट आहे, सबसेट आहे, एचा सबसेट आहे. अजून ए इंटरसेक्शन बी हा कशाचा सबसेट आहे, बीचा सबसेट आहे. ठीक आहे. अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट, ए आणि ए कॉम्प्लिमेंट, ए कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये कॉमन करायणारे काहीच राहू शकत नाही, बघितलं पहिलेच. तर जे एमध्ये नाही ते कॉम्प्लिमेंटमध्ये आहे, एमध्ये नसलं आणि कॉम्प्लिमेंटमध्ये असलं, दोघांमध्ये काय असणार, कॉमन काहीच कॉमन नाही आहे. सो देअरफॉर याचं इंटरसेक्शन करायणार आहे फाय. तिथं काहीच राहत नाही म्हणून त्याला फाय म्हणतो. तर हे झालं आपले बेसिक प्रॉपर्टीज. 1 2 3 4 5 6 7. लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही, एकदम सोपं आहे. कधी क्वेश्चन असलं तर सगळ्यात पहिले डायग्राम काढून घ्यायची, वेन डायग्राम, आणि त्याला मग अनालाइज करायचं. हे होतं आपलं आजचं इंटरसेक्शन ऑफ द सेट्स आणि यातल्या प्रॉपर्टीज. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, समजलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.